आप देख रहे हैं विदर्भ समाचार, आवाज विदर्भ की। पिछले वर्ष से अब तक प्राध्यापक सुरेश चोपड़े द्वारा किए गए अनुसंधान में वर्धा नदी के किनारे धानोरा तथा भोएगांव पुल के पास महाराष्ट्र में पहली बार बायसन, हिरन, जंगली सुअर तथा कुछ मानव अवशेषों के जीवाश्म पाए गए हैं। इसके साथ ही पाषाण युगीन औजार भी मिले हैं। प्राध्यापक सुरेश चोपड़े के अनुसार ये जीवाश्म अंतिम हिमयुग अर्थात प्लेस्टोसीन काल लगभग 20,000 वर्ष पूर्व की है, जो अत्यंत महत्वपूर्ण खोज मानी जा रही है। अब तक भूविज्ञान विभाग को महाराष्ट्र में इस प्रकार के जीवाश्म नहीं मिले थे, जिन्हें प्राध्यापक सुरेश चोपड़े ने चंद्रपुर जिले में खोजा है। नदी के पास पाए गए जीवाश्मों में बाइसन की संख्या अधिक है, जबकि कम मात्रा में जंगली सुअर के दांत, हिरन की हड्डियां तथा मानव और अन्य प्राणियों के अवशेष भी मिले हैं। इन्हें सुरेश चोपड़े रॉक म्यूजियम में सुरक्षित रखा गया है। पाषाण युगीन मानव और वन्य जीवों का संबंध। पाषाण युगीन मानवों के औजार भी इन्हीं प्राणियों के जीवाश्मों के पास पाए गए हैं, जिससे यह सिद्ध होता है कि मानव इनका शिकार करते थे। लगभग 20,000 वर्ष पूर्व विश्व में हिमयुग था, जिसके बाद तापमान बढ़ने से बर्फ पिघली और भीषण बाढ़ आई। इस बाढ़ में विदर्भ और चंद्रपुर क्षेत्र के कई प्राणी नदी में बह गए और गाद में दब गए, जो हजारों वर्षों बाद जीवाश्म में परिवर्तित हो गए। वर्धा नदी के बरोरा और चंद्रपुर तालुका के कुछ क्षेत्रों में आज भी नदी द्वारा लाया गया गाद, रेत और पत्थर पाए जाते हैं। इन्हीं स्थानों पर प्राध्यापक सुरेश चोपड़े को हाथी सहित अन्य प्राणियों के जीवाश्म मिले हैं। भूविज्ञान विभाग और अभी तक ऐसे जीवाश्म चंद्रपुर जिले में नहीं मिले हैं। चंद्रपुर जिले में विभिन्न प्राणियों के जीवाश्म मिले। चंद्रपुर जिला भूविज्ञान और जीवाश्मों की दृष्टि से देश और महाराष्ट्र में अत्यंत महत्वपूर्ण माना जाता है। यहाँ प्राध्यापक सुरेश चोपड़े ने 200 करोड़ वर्ष से लेकर 20,000 वर्ष तक के विभिन्न जीवाश्म खोजे। इनमें 150 करोड़ वर्ष पुराने सेट्रोमेटोलाइट, 20 करोड़ वर्ष पुराने वृक्ष एवं पत्तियों के जीवाश्म, 6 करोड़ वर्ष पुराने डायनासोर, शंख, शिंपले तथा हाल के 20,000 वर्ष पुराने हाथी के जीवाश्म शामिल हैं। भारत में इतने हाल के प्राणियों के जीवाश्म बहुत कम मिलते हैं। देश में पहली बार इस प्रकार के जीवाश्म चंद्रपुर शहर के पास पाए गए हैं। प्राध्यापक सुरेश चोपड़े ने इन महत्वपूर्ण धरोहरों के संरक्षण हेतु सरकारी संग्रहालय की आवश्यकता पर जोर दिया है। चंद्रपूर जिल्ह्यातील आणि चंद्रपूर तालुक्यातील इथे वर्धा नदी आहे आणि या वर्धा नदीच्याच एका भागामध्ये मागच्या वर्षी आपल्याला हत्तीचे जीवाश्म सापडले होते। राजुऱ्यात च्या जवळ पण सापडलेले होते आणि वरोरा तालुक्यात एकदा सापडलेले होते। इथे हा जो भाग आहे विशेषतः वडा भाग आहे। त्याच्यानंतर थोडा पुढे आपण भोयगावकडे जेव्हा जातो त्या भागाकडे, या भागाकडे आता वेगळ्या प्रकारचे फॉसिल्स आपल्याला आढळलेले आहेत। मागच्या वर्षी आणि या वर्षी जे आपल्याला जीवाश्म आढळलेले आहेत ते 20 ते 25,000 वर्षाचे जीवाश्म आहेत। आणि हिमयुगामध्ये जे प्रचंड मोठा महापूर आला होता, त्या महापुरात वाहत आलेले इथे खडक आहेत आणि त्याच खडकामध्ये जे जीवाश्म आढळलेले आहेत त्याच्यामध्ये बायसनचे जीवाश्म आहे, काही म्हशीचे आहेत, गाई बैलाचे आहेत, हरणांचे आहेत, वाघ, डुकर यांचे पण जीवाश्म लहान कुठेतरी सापडलेले आहेत। पण मोठे जीवाश्म आपल्याकडे आहेत ते बायसनचे जीवाश्म सापडलेले आहेत आणि काही डुकराचे जीवाश्म आपल्याकडे आढळलेले आहेत। तर हे केवळ विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, तर भारतामध्ये अशा प्रकारचे जीवाश्म जे पहिल्यांदा आपल्याकडे आढळलेले आहेत। आणि म्हणून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून हे जे जीवाश्म आहेत म्हणजे केवळ 20,000 वर्षापूर्वीचे हे सर्वात शेवटचे हे जीव आहेत की जे आजही आपल्याकडे आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि याचं अस्तित्व आहे आपल्याकडे आणि म्हणूनच याचं महत्त्व आहे। माझ्याकडे म्युझियममध्ये, संग्रहालयामध्ये हे ठेवलेली आहेत आणि अजूनही माझा सर्वे आणि रिसर्च इथे चालू आहे। होऊ शकतं की पुन्हा मला काही चांगले प्राण्यांचे जीवाश्म मिळाले तर फार एक मोठे क्रांतिकारक तो निर्णय राहील। जवळ आलेलो आहे आणि धानोरा, भोयगाव हा जो भाग आहे आपण तिथे ऑलरेडी रिसर्च केलेला आहे। या भागामध्ये नव्या प्रकारचे काही जीव इथे आपल्याला आढळलेले आहेत। विशेष म्हणजे की आपल्याला एका भागामध्ये पैनगंगा आणि वर्धा नदीच्या किनाऱ्यावरती आपल्याला हत्तीचे फॉसिल्स आढळले होते, परंतु त्यानंतर दुसऱ्या वर्षी, मागच्या वर्षी आणि या वर्षी काही वेळा सर्वे आणि रिसर्च केल्यानंतर असं आढळलं की इथे
बायसन जे होते, म्हशी होत्या, गायी होत्या, हरिण होते, वाघ होते आणि डुक्कर वगैरे ज्याला म्हणतो, अशांचे पण छोटे 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 काही पार्ट्स आपल्याला सापडलेले आहेत या ठिकाणी. महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अशा प्रकारचे जे स्पॉट्स आणि अशा प्रकारचे जे फॉसिल्स आहे ते पहिल्यांदा आपल्याला आढळलेले आहे. महाराष्ट्रात, विदर्भात तर हे प्रथमतः आहेच, पण भारतामध्ये पण अशा प्रकारचे फॉसिल्स आपल्याला आढळलेले नाही आहे. अजूनही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने याचा रिसर्च सर्वे केलेला नाही आहे. अजूनही कुठल्याही लोकांनी याचा सर्वे केलेला नाही आहे. परंतु आम्ही इथे गेल्या 2 वर्षापासून सर्वे करत आहेत आणि या सर्वेमध्ये ह्या अशा प्रकारचे फॉसिल्स जे आहेत ते आढळलेले आहेत. हे जे जीवाश्म आपल्याला दिसतं 20 ते 25 हजार वर्षाच्या काळातले हे जीवाश्म आहेत, की जेव्हा आपल्याकडे संपूर्ण भारतामध्ये महापूर इथे येत गेला, कारण बर्फ वितळलं होतं, तिथे हिमयुग वितळलं होतं आणि नागपूरपासून हे जे दगड आहे ते दगड इथे वाहत आले. म्हणजे वर्धा तालुक्यापासून तर बल्लारशापर्यंत आपल्याला हे खडक पाहायला मिळतात. आणि या खडकासोबतच हे सर्व प्राणी इथे आपल्याला आलेले पाहता येईल आणि त्यांचंच रूपांतर फॉसिल्समध्ये इथे नदीच्या पात्रामध्ये आपल्याला झालेलं आढळतं. तर हे केवळ विदर्भातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातलं एक रेअर अशा प्रकारचं फॉसिल्सचं एक प्लेस आहे. आणि याचा सर्वे GSIनी केला पाहिजे, शासनाने केला पाहिजे आणि याचं खूप चांगलं संग्रहालयामध्ये रूपांतर झालं पाहिजे. आपण या स्थळी आलेलो आहे की ज्या स्थळी बायसन, म्हैस, हरिण आणि बाकीच्या सर्व प्राण्यांचे जे जीवाश्म आहेत, जे जीवाश्म या ठिकाणी आढळलेले आहे. ती नदी आहे वर्धा नदी आणि या नदीजवळचा हा जो भाग आहे या भागामध्येच आपल्याला हे आढळतो आहे. हा जो म्हणजे भोयेगावच्या आणि धानोऱ्याच्या मधला जो भाग आहे या भागामध्ये पहा अशा प्रकारे प्रचंड वरती माती आहे आणि खाली जे आहे, खाली या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की या ठिकाणी हे जे गिट्टी, माती आणि हे गारगोट्या या सर्व इथे वाहून आलेले आहेत आणि वाहून आले आणि याच ठिकाणी हे जे प्राणी आहेत, याच ठिकाणी हे प्राणी इथे आढळलेले आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी पाषाणयुगीन अवजारं पण आढळलेले आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी पाषाणयुगीन अवजार आणि त्याच ठिकाणी जे फॉसिल्स आहेत या म्हशीचे, हरणांचे, ते पण आढळलेले आहे. याचा अर्थ दाखवतं की ते जे पाषाणयुगीन मानव आणि या प्राण्यांचा हा जो म्हणजे एकमेकावरचा हमला जो आहे, की विशेषतः मनुष्य हा शिकारीसाठी त्यांचा वापर करत असेल आणि ही अवजारं जी सापडलेली आहेत ती अवजारं माझ्याकडे आहेत.